बसा, एका सापायला मारायला एवढी माणसं लागता का? बसा खाली. वा मारा भाऊ शिट्या मारा. पण गाऊन जर घालली ना आपला आपला रूम मध्ये झोपल्या ना आपला आपलं पडी राहा ना काय पण तोंडा काढा. बाकी नाही बाया गाऊन घालीन बटा गाव मध्ये फिरी येतील गो तुन घर काय रांध तुन काय खाद. बहिणी रात पाटण्या नाका फिरत जाऊ गाऊन घालीन एखादा कच्ची मधला ब्याईन मर जाईना. मजाने दिखती होत्या गाऊन घालेल बाया त्याचा मापमाशी असतो आडून दोडून सत्यानाश राहते. मजाने दिखती त्या आपण बाजरीवर चिडा उडवा नाही लाकडे काढली होता तसे दिखती बहिणी म्हणून तुम्ही गाऊन घाली घर मग पडी राहून बाहेर निघाणार नाही बहिणीच होतो. हो बेकार काम झाले ते गाऊन सत्यानाश करेल. बाप 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 तेवढं बरं आहे अजून खेळाच मला नाही ते ना कधीच्यात बहिणीच. आणि जी बहीण घालस ना ती बहीण पाय पडत काही गरज झोपी राहत जाय. हो आपली संस्कृती जरा वेगळी आहे. हा खरं जर बोलायला गेलं ना खरं जर बोलायला गेलं ना सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोटणार नाही शाज. हा पण आपले काय करणं आहे आपण खरं बोलाशिवाय राहतच नाही खरं सांगाशिवाय राहतच नाही. अशी एवढं एवढं होते. भाऊ वाय द्यात सर्वांनी इकडे येऊन बसा मंडपात. विठ्ठल 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 विठ्ठल. पहिले तर मला तुम्हाला सांगायला आवडेल त्याची वस्ती त्याला राहू द्या. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि या कपटा मारणारच होतील का त्याने जर जरासं बी डोकी फिराय तरी चड्डीना कलर बदलायली तुम्ही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माझ्या ब्रह्मांडाच्या धनीनं डोक्यावर पदर घेतला आता गावात प्रवेश करायचा. दर्जामध्ये आला माझा जगाचा मालक आणि दर्जामा येताच बरोबर पायमाना चप्पल हात मारली ना कोणी. बसा. विठ्ठल विठ्ठल ए बसा खाली. जे मंडळी उभी खाली. कपडाने पार तुम्ही राहतो तुम्ही गाडी भरली जाताना त्यामुळे बसतामा दामडो बस. ज्यातली अक्कल नाही त्यातली साड्याचा काटा पटणी का तुमले अरे त्याला पद्याने अक्कल नाही तसं होई जायला कोणलेच काही सुधरत नाही तरी करत्या करा. याच ना घर मनी निघतोय दुसऱ्यातले बोलावत फिरतोय या कधी जाहिरात करत. विठ्ठल विठ्ठल ऐका डोक्यावर पदर घेतला माझ्या जगाच्या मालकाने बोलू नका. मायबाप सगळ्यांच्या पाया पडून विनंती असेल रिक्वेस्ट असेल बोलू नका. आता थोडंच राही ना बघ मन फिरे आप्पा 11 वाजी घ्यात ना वाजी घ्यात वाजी घ्यात ना जड आहे का चाडी मोठी होई गेली. हा नाही उशीर झाला म्हणून वेळ झाला ते मला मान्य. 15 मिनिटं बोलसो ना पण 11 वाजे घ्या तू असं म्हण नाही मला.
तुम्हाला 15 मिनिटं माल माल मी नाही जिरावा तुम्हाला 15 मिनिटं. हा मी तुम्हाला फुकट न लिसूत बर दिसू ना नको माल कोण हो बाबा मी नेते ना बोलता साफ सुधरा मला तत्व असे ते फुकट न देत नाही कष्टानं सोडत नाही. 11 वाजले तुमचे 15 मिनिटं माझ्याकडे शिल्लक आहेत. अजिबात टेन्शन घेऊ नका. 15 मिनिटात सेवेला पूर्ण विराम असेल. फक्त आता कोणी बोलू नका. शेवटला 15 मिनिटं शांतता. आतापर्यंत शांतता ठेवली मग म्हणा 5 मिनिटं शिल्लक द्या पण जशी पहिले शांतता होती तशीच ठेवा. ते अजिबात कोणी बोलू नका. मजा होती. तसं नाही चालच ना काय भाऊ ही काय गेल कोण होत रे त्याच ना सौदा चालू येत. माझ्या ब्रह्मांडाच्या धनीनं डोक्यावर पदर घेतला. गावात प्रवेशा दर्जामध्ये आला आणि दर्जामा येतच म्हणा जगना मालकनी पाय म्हणा चप्पल हात मानिनात बहिणीसवर. पहिल्या बाया बसलेत म्हणे माया ज्या 40 न कुठल्या काकू आहेत 50 न कुठल्या मावश्यात या 60 न कुठल्या आजी आहेत तिसले विचारा. बाहेर तेन जरी अंडेर उनी सुनबाई उनी बापनी जर कधी सस्ता टाइमले 50-100 ना बी चप्पल लिहिल होती तरी गाव मागूसान टाइमले चप्पल हात मारलेत पहिल्या बाया बसेले. बरोबर आहे ना माडी बरोबर आहे ना गाव मागूसान टाइमले हो मग तर चांगला लोके जमेल येतच या बोटवर मोजा झुकता येत पण काय किडा पाडणार ना. म्हणजे तुम्हाला म्हणणं जाऊ द्या नीचे त्यांनी बसेला बरं ठीक आहे चालेल. मग आहे काय पदर घेतला यात विशेष नाही. जगाच्या मालकानं पायातली चप्पल हातात घेतली. माया हो लक्षपूर्वक आहे काय पायातली चप्पल हातात घेतली ही पहिली संस्कृती आहे. पहिल्या बाया गाव मागूसान टाइमले वावर मध्ये जरी उन्यात डोकावर जरी वजर आहे तरी सुद्धा पायमाना चप्पल हात मारलेत मग गाव मागूस येत. बरोबर आहे ना माडी. हा हा असा नियम होता. पहिल्या बाया गाव मागूसान पहिले दर्जा मावण्यात का चप्पल हात मारली आहेत. आतेल्या पुरी चप्पल घालाशिवाय रांधत नाही. तिथलं उलट विचारशे एक ताईना माल फोन होणार विकिरण महाराज तुम्ही लई जुने रूढी परंपरा सांगतात म्हणतात. ताई आपल्या धर्माच्या रूढी परंपरा सांगतो मी म्हणे महाराज पहिल्या बाया पदरली आहेत पहिल्या बाया चप्पल काढीशने गाव मागूस आहेत त्या अशिक्षित होत्यात म्हणे. म्हणता असं आहे का त्या अशिक्षित होत्यात आम्ही शिकेल सवरेलेत म्हणे महाराज आम्ही ते काम करत नाही. म्हणता बहीण बिगर चप्पल घालीने गरमा चालणं गरमा राहणं बिन पदर न राहणं या जर सुशिक्षित मनस होई अजून तू पुरी शिकेल नाही. बिना पदर न राहणं आणि चप्पल घाली राहणं अजून पुरी सुशिक्षित होईल नाही शेतू. तू पुरी सुशिक्षित तर वय वशी जवळ पायमा घाला ना बुटस मा वरण लिन पिशी. बिन पदर न राहणं म्हणजे सुशिक्षित राहस का. चप्पल घाली राहणं म्हणजे सुशिक्षित आहे. काहीतरी पायाला त्रास आहे डॉक्टरांनी काहीतरी सांगितलंय म्हणून घातलं तर बरोबर आहे. बाकी ना असं चाललाय ना पीचेस यावर आग येतं काय ती ना पायमा चप्पल मी बी लिसू. हा ही आपली संस्कृतीने माया हो. माझ्या जगाच्या मालकानं पायातली चप्पल हातात घेतली गावात प्रवेश केला दरवाजावर थाप टाकली आणि आवाज दिला वहिनी